आजच्या वर्कआउट सेशन मध्ये आदरणीय प्रमिला वागेरे मॅडम यांनी जबरदस्त अशा प्रकारचं वर्कआउट करून घेतलं आणि या ग्रेट पर्सनॅलिटीला म्युझिकची साथ दिली. मास्टर ऑफ शिरोमणी आपल्या कम्युनिटी सर्व आदरणीय संदीप खेडकर सर यांनी जबरदस्त अशा प्रकारची म्युझिकची साथ दिलेली आहे. तर या दोघांनाही आपल्या कम्युनिटी मार्फत खूप खूप शुभेच्छा देऊया, त्यांचे आभार मानूया. आणि आज जो वर्कआउट झालं ते जबरदस्त अशा प्रकारचं वर्कआउट झालेलं आहे. आदरणीय प्रमिला वागेरे मॅडम यांनी खूप छान आणि जबरदस्त एनर्जेटिक वर्कआउट करून घेतलेला आहे. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि या वर्कआउट मध्ये आपलं शरीराची झीज भरून काढणं किंवा कॅलरीज बर्न करण्याचं काम जे आहे ते 20% रोल हा आपल्या व्यायामाचा असतो आणि 80% रोल हा जे आपलं सकस संतुलित आणि एनर्जेटिक असं जे आहार आहे त्या आहारचा असतो. आणि मी माझा आवडता आहार हा चॉकलेट फ्लेवर घेतलेला आहे. आपण कोणता आहार घेतलेला आहात ते आपण सांगू शकता. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मी पण घेतलाय चॉकलेट फ्लेवर. तर बघा, सर्वांनी आपला सकस संतुलित आहार आपल्या आपल्या आवडीचा सांगितलेला आहे, घेतलेला आहे. आणि मी माझा चॉकलेट फ्लेवर हा आहार घेतलेला आहे. तर आपण हे जे आपल्या शरीराला मजबूत करणं हे काम आपलं हा आहार करत असतो. तर बघूया, आज आपण हाडांचे आरोग्य याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि त्याचे परिणाम. तर बघा, हाडे म्हणजे काय? तर हाडे हा शरीरातील प्रत्येक मानवाच्या शरीरातील एक मजबूत व जिवंत ऊती आहेत. आणि या हाडाशिवाय माणूस सुदृढ आणि मजबूत राहू शकत नाही. ही हाडे माणसाला आधार, आपल्या शरीराला, पूर्ण शरीराला आधार व आकार देण्याचं काम करतात. तसंच आपलं जे शरीर आहे वेगवेगळ्या अवयवांनी तयार झालेलं आहे, इंद्रियांनी तयार झालेलं आहे. तर या महत्वाच्या अवयवांचं आणि इंद्रियांचं संरक्षण करण्याचं काम ही हाडे करत असतात. उदाहरणार्थ, मेंदू असेल, हृदय असेल, फुफ्फुस असेल, आपलं कान असेल, डोळा असेल, मान असेल, या सर्वांना आधार देण्याचं काम ही हाडे करत असतात. बघा, मेंदू हा अतिशय संवेदनशील आणि नाजूक अशा प्रकारचा भाग आहे. तर याला संरक्षण देण्याचं काम, जर हाडे नसतील तर त्याला संरक्षण मिळालं नसतं. मेंदूला सुरक्षित ठेवण्याचं, हृदयाला सुरक्षित ठेवण्याचं जे काम आहे ते काम हाडे करत असतात. आणि आपल्या शरीराची रचना स्थिर ठेवणं, योग्य व्यवस्थित ठेवणं
हे काम सुद्धा हाडे करत असतात. आणि आपले जे स्नायू असतात त्या स्नायूंना जोडण्याचं काम हे हाडे करत असतात. आणि या हाडामुळं आपल्या शरीराची जी हालचाल आहे जशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे, हे हालचाल योग्य पद्धतीनं करण्याचं काम हे आपले हाडे करत असतात. आता अशा या माणसाला अतिशय उपयोगी पडणारी जी हाडं आहेत किंवा आधार देण्याचं काम, आकार देण्याचं काम जे हाडे करतात, या हाडांची रचना कशी असते हे आपण पाहणार आहोत. बघा, हाडांची रचना. कॉम्पॅक्ट बोन म्हणजे हा बाहेरील कठीण भाग. स्पॉन्जी बोन म्हणजे आतील हलका भाग. बाहेरील हा भाग कठीण का असतो? तर आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या वातावरणाला सामोरं जावं लागतं. कामासाठी, कठीण कामासाठी, हार्डवर्क साठी सामोरं जावं लागतं. त्यासाठी आपली हाडं मजबूत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाहेरील जो भाग आहे तो अतिशय कठीण आणि स्ट्रॉंग, बळकट असतो. आतील जो भाग आहे शरीराचा, हाडाचा, तो अतिशय नाजूक, हलका आणि सहजगत्या आपल्याला हालचाल करता यावी अशा प्रकारचा असतो. त्याच पद्धतीने बॉन मॅरी म्हणजे रक्तपेशी तयार करणं. आपलं शरीर पूर्ण पेशीने तयार झालेलं असतं आणि या पेशी तयार करण्याचं, पेशींना सुरक्षित ठेवण्याचं, पेशींचं संरक्षण करण्याचं काम ही हाडं करत असतात. आता कार्टिलेज बघा, आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारची सांधे आहेत आणि या सांध्यांना व्यवस्थित ठेवणं, गुळगुळीत ठेवणं. जर हाडे एकमेकावर घासली तर वेदना होऊ शकतात आणि ते हाडे एकमेकावर घासू नयेत म्हणून जशी गादी असते त्या प्रकारे कार्टिलेज म्हणजे हा गुळगुळीत मऊ भाग असतो, तो एकमेकावर शरीराची हाडे घासू नयेत किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना होऊ नयेत म्हणून हा स्पंज सारखा भाग तयार झालेला असतो. आणि या दोन्ही हाडांच्या मध्ये, सांध्यांच्या मध्ये हे कार्टिलेज असतं. आणि लिगामेंट जे आहे ते हाडांना जोडण्याचं काम करतं आणि त्यामुळं आपल्या शरीराची हालचाल व्यवस्थित आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जशी आपल्याला हालचाल हवी आहे तशा प्रकारची हालचाल करण्याचं काम, मदत करण्याचं काम हे हाडे करत असतात. आता बघा, हे हाडांची, आता अशा प्रकारच्या हाडांची जी माणसाला अतिशय हाडांची गरज आहे, आवश्यकता आहे, त्याशिवाय आपलं जीवन आपण व्यवस्थित जगू शकत नाही किंवा आपली हालचाल जी आहे ती हालचाल योग्य प्रकारे करू शकत नाही. अशा या हाडांचं मुख्य कार्य काय? तर बघा, महत्वाचं जे कार्य आहे ते आपल्या शरीराला आधार देण्याचं काम करतं. जसं झाड मोठं असतं, झाडाला अनेक फांद्या असतात, त्यांना फळं लागलेली असतात, पण त्या झाडाचं जर खोड, बुंदा मजबूत असेल तर फांद्या डौलाने हवेमध्ये पसरू शकतात, फळं देऊ शकतात. तशा पद्धतीनं आपल्या शरीराला आधार देण्याचं कार्य ही हाडे करत असतात. आणि चांगल्या पद्धतीनं आधार दिला तरच आपलं शरीर व्यवस्थित राहू शकतं. जसं वेल असते, वेल कमकुवत असते, पण त्या वेलीला कुठल्या तरी मजबूत खोडाचा आधार घ्यावा लागतो तरच ती वेल वाढू शकते. अशा पद्धतीनं जर हाडं मजबूत असतील तर मानव हा चांगल्या पद्धतीने हालचाल करू शकतो, फिरू शकतो, खेळू शकतो, बागडू शकतो आणि योग्य पद्धतीने हालचाल करू शकतो. या हालचालीस मदत करण्याचं काम आपली मजबूत हाडं आहेत ही हाडं करू शकतात. तसंच हाडामध्ये आपल्या शरीराला हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते आणि हे कॅल्शियम तयार करण्याचं काम हाडामुळे होऊ शकतं. कॅल्शियमचा साठा या हाडामुळे होऊ शकतो आणि आणि हे कॅल्शियम जर आपल्या शरीरात चांगल्या पद्धतीनं असेल तर रक्ताच्या पेशी मजबूत राहू शकतात, रक्तपेशी वाढू शकतात आणि रक्तपेशी तयार करण्याचं काम ही हाडं करत असतात.
एवढंच नव्हे तर आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, उदाहरणार्थ हात, पाय, मान, कंबर, पाठ, या सर्वांना संरक्षण देण्याचं काम ही हाडे करत असतात. हाडाशिवाय आपले सर्व अवयव मजबूत राहू शकत नाहीत, योग्य प्रकारे हालचाल होऊ शकत नाही, आणि म्हणून या अवयवांना आधार देण्याचं काम, सुरक्षित ठेवण्याचं काम हे हाडे करत असतात. म्हणून आपल्या शरीरामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये हाडांना अनन्यसाधारण महत्व आहे. हाडाशिवाय आपलं जीवन सुरक्षित, आनंदी, सुखी, समाधानी राहू शकत नाही. अशा या हाडांचं आरोग्य जपणं अतिशय महत्वाचं आहे. आता या हाडांचं आरोग्य का महत्वाचं आहे बघा. कशासाठी हाडांची काळजी घेतली पाहिजे, तर लहानपणापासून अगदी वृद्धापकाळापर्यंत, लहान मुलापासून त्या वृद्ध माणसांपर्यंत हाडाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर हाडांची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. कोणत्याही प्रकारच्या हाडाला इजा होऊ नये किंवा फ्रॅक्चर होऊ नये, हे फ्रॅक्चर टाळलं पाहिजे. यासाठी आपल्या हाडांची आपण काळजी घेतली पाहिजे. विशेषतः बघा, लहान मुलं कशी खेळतात, बागडतात, उड्या मारतात. तरुण वयात ही हालचाल चांगल्या पद्धतीने होते, पण जसं वय वाढतं, वृद्धापकाळाकडे माणूस जातो, त्यावेळेला थोडीशी आपली जबाबदारी वाढलेली असते. थोडा जरी कुठं तोल गेला किंवा आपण चालण्यामध्ये चुकलो, पाऊल टाकल्यामध्ये चुकलो, तर निश्चितपणे हाडं फ्रॅक्चर होण्याची खूप भीती असते. यामुळं किमान वृद्धापकाळामध्ये आपण आपल्या हाडांची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. हाडांचं आरोग्य सांभाळलं पाहिजे, जेणेकरून उठताना, बसताना, हालचाल करताना, फिरताना चुकून तोल गेला तरी जेणेकरून फ्रॅक्चर होऊ नये किंवा आपल्या शरीराला इजा होऊ नये, यासाठी या हाडांची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ही हाडं जी आहेत, माणसाच्या शरीरातील हाडं, शरीराचा समतोल सांभाळणं, शरीराचा आकार व्यवस्थित ठेवणं किंवा शरीराला योग्य पद्धतीनं हालचाल करण्यास मदत करण्याचं काम ही आपली हाडं करत असतात. उदाहरणार्थ चालणं, धावणं, बसणं, उठणं, या प्रत्येक हालचालीसाठी, आपल्या योग्य हालचालीसाठी हाडांची मदत होत असते. आणि अशा ह्या महत्वाच्या हाडाला, या भागांना आपण सांभाळणं किंवा त्यांची काळजी घेणं अतिशय महत्वाचं असतं. बघा, खेळाडू धावणं, पळणं, उंच उडी घेणं किंवा क्रिकेट खेळणं, फुटबॉल खेळणं, हे सगळे जे खेळाडू असतात, यांची हाडे अतिशय मजबूत असतात. धावण्यासाठी आपली जर हाडे मजबूत असतील तर शरीराला अतिशय चांगल्या पद्धतीची साथ मिळू शकते आणि मग ते धावू शकतात, पळू शकतात, जंप घेऊ शकतात. जर हाडच कमकुवत असतील, मजबूत नसतील, तर खेळाडूंना त्यांचं विशिष्ट असं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साध्य करू शकणार नाही. यासाठी त्यांची हाडं मजबूत असणं गरजेचं आहे. आणि केवळ खेळाडूच नाही, तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा या हाडांची मजबूती अतिशय महत्वाची असते. आणि हाडं मजबूत ठेवणं, त्यांचं संरक्षण करणं काळाची गरज असते. आता बघा, अशा प्रकारच्या मानवाच्या शरीराला आवश्यक अशा हाडाच्या घटकासाठी आवश्यक पोषक घटक कोणते, हाडांना कोणत्या घटकांची गरज आहे, तर हाडं मजबूत राहण्यासाठी किंवा कठीण राहण्यासाठी माणसाला कॅल्शियमची फार गरज असते. कॅल्शियम हाडांना मजबूत ठेवण्याचं कार्य करतं आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम असणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी याचाही, या घटकांची माणसाला खूप आवश्यकता असते, कारण
शोषण करण्यासाठी, हाडं मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे प्रथिनं, वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं, या प्रथिनामुळं शरीराची वाढ होत असते, हाडांना मजबूती मिळत असते. हाडांची वाढ होणं किंवा हाडं मजबूत होणं, हाडं ठिसूळ न होणं, यासाठी आपणाला वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं आवश्यक असतात. पण दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी जरी आवश्यक असल्या तरी आपणाला आपण मिळवू शकत नाही. आणि म्हणून धन्य मानावं लागेल आपल्या कम्युनिटीला. कारण का, सकस संतुलित आहार आणि आपल्या शरीराला जसा पाहिजे तशा प्रकारचा व्यायाम आपणाला आपल्याकडून रोज करून घेतला जातो. आपण वैयक्तिक जर या सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं तर शक्य नाही. पण आपले दैनंदिन जीवन सुरळीत होण्यासाठी किंवा आपल्या शरीराला चांगल्या सवयीसाठी आपली सुरुवात जी होती ती सकाळी अतिशय एनर्जी ड्रिंक, व्यायाम, वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम आणि सकस संतुलित आहार यामुळं आपलं शरीर आपणाला ज्या हाडासाठी आवश्यक बाबी आहेत त्या आपल्या कम्युनिटीमध्ये मिळतात. म्हणून मानव तेवढे आपल्या कम्युनिटीचे आभार कमी आहेत. धन्यवाद देतो आपल्या कम्युनिटीला. तशाच पद्धतीनं मॅग्नेशियम, बघा, फॉस्फरस हे जे घटक आहेत, मॅग्नेशियमचं काम काय तर आपल्या शरीराची घनता वाढवणं, व्यवस्थित सुरळीत ठेवणं. फॉस्फरस हे हाडांची मजबूती ठेवतं, आपल्या हाडांची चांगल्या पद्धतीने वाढ करतं. आणि म्हणून या सगळ्या घटकांचा पुरवठा आपल्या सकस आणि संतुलित आहारामुळे होतं. त्याच पद्धतीनं आता हे सगळं आपली हाडं मजबूत करण्यासाठी किंवा आपले शरीर सुडौल आणि मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम युक्त अन्नाची आवश्यकता असते. आणि हे कॅल्शियम युक्त अन्न जे आहे ते आपला सकस आणि संतुलित आहार आहे याच्यातून मिळतं. तर सर्वांनी हा आहार नियमितपणे घ्यावा, जेणेकरून आपलं शरीर मजबूत आणि सुदृढ राहील. तर बघा, कॅल्शियम युक्त घटक कोणते, कोणत्या अन्नातून आपणाला कॅल्शियम मिळतं? तर बघा, म्हैस असेल, गाई असेल, शेळ्या असेल, मेंढी असेल, या दुधापासून आपणाला कॅल्शियम मिळतं. तर बघा, गाईचं दूध उत्कृष्ट अशा प्रकारचा औषध म्हणून वापर केला जातो. आजारपणामध्ये देशी गाईचं दूध, गीर गाईचं दूध वापरावं असं सांगितलं जातं. म्हणजे त्याच्यातून आपल्या शरीराला आवश्यक अशा प्रकारचे घटक, दुधातून कॅल्शियम भरपूर मिळतं, तसंच दह्यातून मिळतं, ताक असतं, ते ताकही आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त असतं. या ताकाचा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त वापर केला जातो. दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो. नाचणी असेल, बदाम, तीळ, तसेच पालक भाजी असेल, मेथी असेल, सोयाबीन, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, उदाहरणार्थ मटकी, मूग, चवळी, हरभरा, हे अशा प्रकारच्या कडधान्यामधून सुद्धा भरपूर अशा प्रकारचं कॅल्शियम मिळतं. आणि या सगळ्या अन्नाचा आपण योग्य पद्धतीनं वापर केला पाहिजे. तरी पण आपण हा जाणून बुजून आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण वापर व्यवस्थित करू शकत नाही, प्रमाणात हे अन्न घटक घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला या सकस आणि संतुलित आहाराचा हे सगळं कॅल्शियम मिळण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपयोग होतो. आता बघा, हे सगळं व्यवस्थित आपल्या शरीराचा समतोल ठेवण्यासाठी, आपलं शरीर सुदृढ व्यवस्थित ठेवण्यासाठी वयानुसार आपल्या शरीराची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. जसं लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत. तर ज्या वेळेला मूल आई
आईच्या गर्भाशयामध्ये असतं त्यावेळेला सुद्धा त्या मातेनं व्यवस्थित सकस अशा प्रकारचा जर आहार घेतला तर त्या बाळाची अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ होते. ते बाळ सुदृढ आणि मजबूत बनतं. त्याला सगळ्या प्रकारचे घटक आपल्या आईच्या आहारातून मिळत असतात. त्यामुळं मूल जन्माला आल्यानंतर त्याला हे सगळ्या प्रकारचं सकस आणि आहारयुक्त अन्न देणं गरजेचं असतं. जसजशी मुलाची वाढ होते त्याच्यानंतर मुलगा हा तरुण वयामध्ये जातो त्यावेळेला त्याला योग्य प्रकारच्या व्यायामाची सवय लावणं गरजेचं असतं. हे सगळ्या गोष्टी माहीत असल्या तरी जाणून बुजून आपल्याकडून दुर्लक्ष होत असतं. परंतु या कम्युनिटीच्या मार्फत आपणाला अगदी वेळापत्रकाप्रमाणे संपूर्ण व्यायाम करून घेतला जातो आणि जेणेकरून आपलं शरीर योग्य पद्धतीनं सुदृढ आणि सुरळीत राहण्यास मदत होते. बघा, तरुण वयानंतर सर्वसाधारणपणे 40 वर्षे वयानंतर माणूस वृद्धापकाळाकडे झुकला जातो. त्यावेळेला माणसाची हाडं ठिसूळ होण्याच्या मार्गावर असतात. ती हाडं मजबूत राहावी, सुदृढ राहावी यासाठी आपण वरचेवर आपल्या शरीराची तपासणी केली पाहिजे. कॅल्शियम घटक योग्य प्रमाणात आहेत का यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. योग्य प्रकारे हालचाल केल्या पाहिजेत आणि सकस आहार अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. वय झाल्यानंतर आपला तोल व्यवस्थित राहत नसतो. आपणाला व्यवस्थित हालचाल करता येत नसते, बसता येत नसतं, उठता येत नसतं. अशा वेळेला आपल्या हाडांची जर काळजी घेतली तर आपणाला योग्य पद्धतीने हालचाल करता येईल. आपल्या शरीराचं जे हालचाल आहे ते चांगल्या पद्धतीने होईल, जेणेकरून दुसऱ्याची मदत घ्यावी लागणार नाही. आपलं काम आपण स्वतः करू शकू. जेव्हा आपण आपल्या हाडांची काळजी घेऊ, त्यांच्याकडं अगदी व्यवस्थित पद्धतीनं लक्ष देऊ, त्यावेळेला शक्यतो वृद्धापकाळामध्ये आपण आपल्या शरीराची हालचाल व्यवस्थित होईल, जेणेकरून आपलं कोणत्याही प्रकारची आपल्याला इजा होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वरचेवर आपले जे कोच असतात ते कोच ग्रेट असतात. डॉक्टरांचा सल्ला घेणं, तसंच डॉक्टरांच्या पेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करण्याचं काम आपले कोच करत असतात, आपल्याला गायडन्स करत असतात, जेणेकरून आपल्या शरीर मजबूत आणि चांगलं ठेवण्यासाठी त्याची मदत होईल. यासाठी आपण नियमित व्यायाम करणं गरजेचं असतं. आता ही जी हाडं आहेत, हाडं कमकुवत का होतात, हाडं ठिसूळ का होतात, त्याची कारणं काय? तर बघा, सर्वात महत्वाचं जे कारण असेल ती व्हिटॅमिन डी ची कमतरता. हे व्हिटॅमिन डी जर कमी पडलं तर आपली हाडं ठिसूळ होऊ शकतात, हाडं मजबूत राहणार नाहीत. मग ही हाडं मजबूत राहण्यासाठी आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. मग ही कमकुवत का होतात? तर व्यायामाचा अभाव, चुकीची जीवनशैली, वाईट सवयी, धूम्रपान करणं. बघा, बरेच जण हे माहीत असून सुद्धा तंबाखू, गुटखा, मावा, धूम्रपान करणं, नको असलेले द्रव पदार्थ घेणं, या गोष्टी करत असतात, जेणेकरून याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतो, हाडावरती होतं आणि मग हाडं ठिसूळ होण्यास सुरुवात होते. बघा, ते स्टिंग किंवा काय इतर द्रव्य आहे हे सुद्धा आपण घेत असतो, त्याचे दुष्परिणाम होत असतात, हे माहीत असतं. तरी पण स्प्राईट असेल किंवा ते स्टिंग असेल किंवा असं अनेक प्रकारचे जे द्रव आहेत ज्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो, अशा प्रकारचं द्रव लिक्विड आपण घेत असतो. हे टाळलं पाहिजे. वाईट जीवनशैली आपली सुधारली पाहिजे, धूम्रपान टाळलं पाहिजे, जेणेकरून आपली शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि यामुळं या जर सवयी लागल्या
तर आपली हाडं कमकुवत होत असतात. आपलं सॉफ्ट ड्रिंक असेल किंवा काय असेल तर हे टाळावं, जेणेकरून सकस संतुलित आहाराचा वापर करावा, ज्यामुळं आपली हाडं मजबूत राहतील, आपलं शरीर चांगलं राहील आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये चांगल्या प्रकारची हालचाल करू, आपलं काम आपण स्वतः करू. बघा, कमकुवत हाडाचे परिणाम काय होतात? हाडं ठिसूळ झाल्यानं काय होऊ शकतं? त्याचे परिणाम काय होतात? तर बघा, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे वारंवार हाडं आपली फ्रॅक्चर होणं, शरीराला इजा होणं, पाठदुखी होणं, कंबर दुखणं, गुडघे दुखणं, टाच दुखणं, जेणेकरून या सगळ्या व्याधी जर माणसाला लागल्या तर आपली जी हालचाल आहे ते योग्य पद्धतीनं होणार नाही. आपण परावलंबी बनू. आपल्याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागेल. प्रत्येक माणसाला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागेल आणि हे जर टाळायचं असेल तर आपली हाडं जी आहेत तर कमकुवत होऊ नयेत किंवा ठिसूळ होऊ नयेत याची काळजी घेणं गरजेचं असतं. आणि हाडं जर कमकुवत झाली तर बघा, पूर्वीचा माणसाचा सुरुवातीचा आकार आणि नंतरचा आकार, बरीच वृद्ध माणसं झुकलेली असतात, शरीर वाकलेलं असतं, हाताना पायांना वेगळ्या प्रकारचा आकार आलेला असतो, त्यांना हालचाल व्यवस्थित करता येत नाही, व्यवस्थित बसता येत नाही, जमिनीवर असं वाकल्यासारखं आपण चालतो, ताठ चालता येत नाही किंवा फिरता येत नाही, किंवा आपली जी उंची आहे ती उंची कमी होते. आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने दिसतो या पद्धतीने दिसत नाही. मग यासाठी आपले जेणेकरून हाडं जे आहेत ती कमकुवत होऊ नयेत याची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. मग हे सगळं करण्यासाठी आपल्या हाडांचं आरोग्य कशा प्रकारे जपावं, काय केलं पाहिजे, काय करता येईल, तर यासाठी सकस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. आणि हा सकस संतुलित आहार घेण्यासाठी आपल्याला चांगली सवय असणं गरजेचं आहे आणि ही जी सवय आहे ती आपल्या कम्युनिटी मधून मिळते. आणि म्हणून मानावे तेवढे आभार आपल्या कम्युनिटीचे कमी आहेत. तर बघा, हे सकस संतुलित आहार, आपली आहार जपण्यासाठी काय करावं लागेल तर दररोज सूर्यप्रकाश घ्यावा लागेल. सूर्यप्रकाशासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. नियमितपणे व्यायाम करावा लागेल. आपलं वजन जे आहे ते वजन वाढू नये याची काळजी घ्यावी लागेल. किंवा नियमितपणे आपलं शरीर आहे ते चेक करून घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपलं शरीर अतिशय चांगल्या पद्धतीनं राहील, आपलं आरोग्य सुधारेल. आता बघा, महिलांनी विशिष्ट प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. महिलांसाठी काय गरजेचं आहे बघा, विशेषतः महिलांमध्ये मेनोपॉज नंतर कॅल्शियमची जी आहे ती गरज वाढलेली असते. कॅल्शियमची आवश्यकता खूप असते. यासाठी महिलांनी जेणेकरून आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम कसं संतुलित राहील, व्यवस्थित राहील याकडे काळजी घेतली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. गर्भावस्थेमध्ये सगळ्या प्रकारचे जे ते कसे आपल्या शरीरामध्ये जातील, आपलं शरीर कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने राहील यासाठी काळजी घेतली पाहिजे. सकस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. आवश्यक असणारा योग्य तो व्यायाम केला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत, त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. योग्य असे आपल्या हाडांची तपासणी करून घेतली पाहिजे. आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपलं शरीर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बघा, मजबूत हाडामुळे याचं काय, शेवटी या सर्व गोष्टींचा आपण चांगल्या पद्धतीनं जर वापर केला, काळजी घेतली तर आपली हाडं जी आहे ती मजबूत राहतील आणि त्यामुळं आपलं शरीर निरोगी आणि व्यवस्थित अशा पद्धतीने राहील. यासाठी योग्य आहार, योग्य अशा प्रकारचा व्यायाम आणि मग मात्र आपलं शरीर उत्तम अशा प्रकारचं राहील, उत्तम आरोग्य राहील, सुदृढ राहील. आणि म्हणून
मूल जन्माला आल्यापासून ते मूल वृद्ध होईपर्यंत योग्य वेळेत योग्य पद्धतीने काळजी घेतली आणि आपल्या शरीराकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर अशा कोणत्याही संकटाला किंवा आजाराला सामोरं जावं लागणार नाही। यासाठी ही जी सवय आहे सर्व पालकांनी माता भगिनींनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या बाळाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याला जेणेकरून चांगल्या सवयी कशा लागतील, त्याला व्यायामाची सवय कशी लागेल, बाकी इतर जे अनावश्यक गोष्टींचा कसा म्हणजे त्या टाळता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याला चांगल्या पद्धतीची सवय लागली पाहिजे। यासाठी सर्वांनी आपल्या मुलांसाठी आपल्या बाळांसाठी चांगल्या पद्धतीची सवय लागण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्यावं। आपण स्वतः काळजी घ्यावी जेणेकरून आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी राहील याच्याकडे लक्ष द्यावं आणि मग मात्र कोणत्याही प्रकारच्या संकटाला सामोरं जावं लागणार नाही। तर सर्वांनी आपल्या कम्युनिटीमध्ये सामील व्हावं, नियमित व्यायाम करावा, सकस संतुलित आहार घ्यावा जेणेकरून आपलं आरोग्य सुधारेल, चांगल्या पद्धतीचं राहील। तर सर्वांनी काळजी घ्यावी आणि आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवावं अशा प्रकारची सर्वांना आवाहन करतो आणि माझ्या प्राईम टाइमला पूर्ण आराम देतो।